करत आहे किंवा आपण प्लेलिस्ट बघणार आहोत. त्या प्लेलिस्टचं नाव असणार आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट ही प्लेलिस्ट मी का तयार करत आहे, हे तर मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, की आपल्या चॅनलवर यापूर्वी मी डेटा स्ट्रक्चर रिलेटेड कंटेंट अपलोड करत होतो. जस्ट लाइक लिंक लिस्ट, बायनरी सॉर्टिंग ट्री अँड सॉर्ट अल्गोरिदम, बायनरी सर्च ट्री असे डेटा स्ट्रक्चर रिलेटेड आपण टॉपिक बघत होतो. तर हेही आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे जावास्क्रिप्टच्याही व्हिडिओ आपण बघणार आहोत. कारण की डेटा स्ट्रक्चर इज अ मेन सोर्स ऑफ लॉजिक बिल्डिंग. सो डेटा स्ट्रक्चरच्याही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि त्याचप्रमाणे जावास्क्रिप्टच्याही. जावास्क्रिप्ट का? तर जावास्क्रिप्ट ची प्लेलिस्ट मी याच्यासाठी स्टार्ट करत आहे, की ॲज अ वेब डेव्हलपमेंट किंवा आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणतो. तर यामध्ये जावास्क्रिप्ट ही खूप क्रुशियल रोल प्ले करते. एक मेन लँग्वेज आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट मुळे आपण आपल्या वेबसाईटला एक डायनॅमिक वेबसाईटमध्ये चेंजेस करू शकतो किंवा तिला आपण बनवू शकतो. एक आपल्या वेबसाईटला युजर फ्रेंडली करू शकतो. आपल्या वेबसाईटला युजर इंटरॅक्टिव्ह करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या सॉफ्टवेअरलाही. तर जावास्क्रिप्टमुळे आपण आपल्या वेबसाईटमध्ये लॉजिक बिल्ड करतो. म्हणजे एक युजर फ्रेंडली आपण आपली वेबसाईट करतो. अ, इन मॉडर्न वेबसाईटमध्ये आपण पहिल्याप्रमाणे आपण फक्त काही एच-टी-एम-एल, सी-एस-एस, जावास्क्रिप्टवर डिपेंड नाही राहत. आपण काही एक्स्ट्रा मॉडर्न फ्रेमवर्क यूज करतो. जस्ट लाइक React.js, Vue.js, AngularJS, 3JS ते तर आपण करणारच आहोत फ्रेमवर्क यूज. पण त्याआधी आपलं बेसिक पक्कं होणं आवश्यक आहे. एक बेसिक स्ट्राँग असणं आवश्यक आहे. ते बेसिक आपण जावास्क्रिप्टनुसार आपण स्ट्राँग करणार आहोत. तर जावास्क्रिप्टच का? तर हे मी सांगतो. त्याआधी तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटबद्दल काही आयडिया असली हवी. वेबसाईट डेव्हलपमेंटचा एक बेसिक सोर्स काय आहे? वेबसाईट डेव्हलपमेंटचा बेसिक सोर्स HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हा आहे. तर HTML म्हणजे काय? तर HTML म्हणजे तुमच्या वेबसाईटचं स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल आपली बॉडी. आपल्या बॉडीचा जो स्केलेटन असतो, तो म्हणजे आपल्या बॉडीचा स्ट्रक्चर आहे. त्याचप्रमाणे आपल्या वेबसाईटचा स्केलेटन म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कोण डिसाईड करतो? HTML थ्रू आपण डिसाईड करतो. CSS म्हणजे स्टायलिंग. जे पण आपण आपल्या वेबसाईटवर पाहतो, ॲनिमेशन पाहतो, पिक्चर्स पाहतो, व्हिडिओ पाहतो, हे सर्व आपण CSS नुसार करतो. CSS ही स्टायलिंग देण्यासाठी हेल्प करते. तर जावास्क्रिप्ट कशासाठी यूज होते? जावास्क्रिप्ट बेसिकली आपल्या वेबसाईटचं लॉजिक म्हणजे माझ्या वेबसाईटच्या लॉग इन बटनावर क्लिक केलं, तर कसं काय लॉग इन पेज ओपन होत आहे? मी माझ्या वेबसाईटच्या रजिस्टर बटनवर क्लिक केलं, तर रजिस्टर पेज कसं काय माझ्यासमोर ओपन होत आहे? मी त्याला कसं काय व्हिजिबल करू शकतो? मी पाहू शकतो, त्याला सीन करू शकतोय. तर हे सर्व लॉजिक आपण जावास्क्रिप्टनुसार करत असतो. जावास्क्रिप्ट ही या वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये फक्त फ्रंट एंडमध्ये नाही यूज होत, तर ती बॅक एंडमध्ये पण यूज होते. बॅक एंडमध्ये आपण जावास्क्रिप्ट ही Node.js थ्रू आपण यूज करतो किंवा Express.js संग यूज करतो. काही मॉडर्न फ्रेमवर्क्स आहे. त्याचप्रमाणे आपण फ्रंट एंडमध्ये आपण जावास्क्रिप्टच्या लायब्ररी थ्रू यूज करतो. म्हणजेच लायब्ररी असो किंवा फ्रेमवर्क असो. मीन्स React.js, Vue.js, AngularJS अँड 3JS जस्ट लाइक इट. ह्यानुसार आपण वेबसाईट डेव्हलपमेंट करत असतो इन मॉडर्न वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये. तर वेबसाईट डेव्हलपमेंटचा तुम्हाला आयडिया आली असेल, तर यासाठी आपण जावास्क्रिप्टचा उपयोग करतो. आता या प्लेलिस्टमध्ये आपण काय बघणार आहोत ते मी तुम्हाला सांगतो. या प्लेलिस्टमध्ये आपण स्टार्टिंग टू एंडिंग जावास्क्रिप्ट बघणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स जावास्क्रिप्टचे प्रोग्रामिंग कन्सेप्ट बघणार आहोत. काही प्रोग्रामिंग टॉपिक आपण बघणार आहोत. नॉट ओन्ली प्रोग्रामिंग टॉपिक, पण आपण काही वेबसाईट रिलेटेड प्रोजेक्ट आपण तयार करणार आहोत. हे सर्व झाल्यानंतर आपण जावास्क्रिप्टचे मॉडर्न फ्रेमवर्क्स बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघू, Angular बघू, टाइपस्क्रिप्ट बघू, त्यानंतर आपण Node.js बघू. Node.js हे आपण बॅकएंडमध्ये यूज करतो, तर Node.js बघू, Express बघू, Angular बघू. असे आपण फ्रेमवर्क्स बघणार आहोत. तर बॅकएंडमध्ये आपण खूप काही बघू जस्ट लाइक मिडलवेअर, JWT, ऑथेंटिकेशन्स, सॉकेट हे आपण सर्व बघूयाच. पण त्याआधी हे सर्व कन्सेप्ट बघण्याआधी तुम्हाला जावास्क्रिप्ट नेमकी काय आहे, ती कशी आपण यूज करतो हे माहिती पाहिजे. तुम्हाला जावास्क्रिप्टचं काहीच येत नसेल आणि तुम्ही फ्रेमवर्कचं यूज करायला गेलात, तर तुम्हाला काहीच समजणार नाही. यामुळे आपण जावास्क्रिप्ट बघणार आहोत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जावास्क्रिप्टचं फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर जावास्क्रिप्ट नेमकी काय आहे ते आपण बघूया. जावास्क्रिप्ट इज अ व्हर्सटाईल अँड डायनॅमिक टाइप
programming language used for interactive web applications supporting both client-side and server-side development and integrated seamlessly with HTML, CSS and a rich standard library. म्हणजे काय? जावास्क्रिप्ट ही डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती आपण वेबसाईट ला मेकिंग करण्यासाठी यूज करतो विथ HTML आणि CSS. HTML, CSS संग पण आपण त्याचा यूज करू शकतो. जावास्क्रिप्ट ही प्रामुख्याने क्लायंट साइड आणि सर्व्हर साइडला यूज होते. क्लायंट साइड म्हणजे तुमचं फ्रंट एंड आणि सर्व्हर साइड म्हणजे तुमची बॅक एंड. यामध्ये आपण यूज होतात. जावास्क्रिप्ट ही सिंगल थ्रेडेड लँग्वेज आहे. सिंगल थ्रेडेड लँग्वेज म्हणजे अ, एका वेळेस ते एकच काम करते. सेव्हरल टास्क करत नाही. एका वेळेस ती एकच टास्क करते. म्हणून जावास्क्रिप्ट ही सिंगल थ्रेडेड लँग्वेज आहे. त्याचप्रमाणे ही जावास्क्रिप्ट ही अ, इंटरप्रिएट लँग्वेज आहे. इंटरप्रिएट लँग्वेज म्हणजे तुमचा कोड ही लाईन बाय लाईन चेक करते, एक्झिक्यूट करते. जावास्क्रिप्ट. त्यानंतर जावास्क्रिप्ट ही ब्राउझर ओरिएंटेड लँग्वेज आहे. ब्राउझर ओरिएंटेड लँग्वेज असे की तुम्ही कोणताही जावास्क्रिप्टचा कोड इझिली ब्राउझरवर रन करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा सॉफ्टवेअरची आवश्यकता नसते. सो हे जावास्क्रिप्टचे काही फीचर आहे. तर आता आपण ते बघूया. ॲज पर ऑफिशियल वेबसाईट, जावास्क्रिप्ट इज अ सिंगल थ्रेडेड लँग्वेज दॅट एक्झिक्यूट वन टास्क ॲट अ टाईम. It is an interpret language, which means it executes the code line by line. The data type of the variable is decided at runtime in JavaScript. That's why it is called dynamic type. त्यानंतर तुमच्यासमोर एक बेसिकली HTMLचा स्ट्रक्चर दिलेला आहे. या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट यूज केलेली आहे. तुम्ही बघू शकतात. तर जावास्क्रिप्ट ही मी तुम्हाला सांगतो 2 प्रकारे यूज होते. तर 2 प्रकारे कशाप्रकारे? ते मी तुम्हाला सांगतो. जावास्क्रिप्ट ही HTML डॉक्युमेंटमध्ये आपल्याला जर यूज करायची असेल, तर त्याला आपण इंटरनल जावास्क्रिप्ट असे म्हणतो. इंटरनल जावास्क्रिप्ट आपण हे आपल्या HTMLच्याच कोडमध्ये आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपल्याला स्क्रिप्ट टॅगची आवश्यकता असते. नंतर एक्सटर्नल जावास्क्रिप्ट असते. एक्सटर्नल जावास्क्रिप्ट म्हणजे असं, की आपण जावास्क्रिप्टची एक सेपरेट फाईल तयार करतो आणि ती आपण लिंक करतो आपल्या HTML डॉक्युमेंट संग. म्हणजे आपण ती जावास्क्रिप्ट आपण आपल्या HTML थ्रू इंटरॅक्ट करू शकतो. अशा 2 प्रकारे आपण जावास्क्रिप्ट यूज करू शकतो. तर ह्या बेसिकली HTMLचं स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये आपण इंटरनली जावास्क्रिप्ट इम्प्लिमेंट केलेली आहे. त्यामध्ये सिम्पली हेल्लो वर्ल्ड प्रिंट केलेला आहे. तर आता तुम्ही हा स्ट्रक्चर बघू शकता. ह्या स्ट्रक्चरमध्ये अ, मी आपल्या HTMLच्या मेन स्ट्रक्चरमध्ये जावास्क्रिप्ट यूज केलेली आहे विथ द स्क्रिप्ट टॅग. तर ह्या स्क्रिप्ट टॅग थ्रू मी जावास्क्रिप्ट यूज केलेली आहे आणि मी कन्सोल केलेला आहे सिम्पली हेल्लो वर्ड्स. आता कन्सोल डॉट लॉग काय आहे? कन्सोल डॉट लॉग हे एक मेथड आहे किंवा फंक्शन आहे. या थ्रू आपण लाईन प्रिंट करू शकतो किंवा प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. ओके. असंही आपण म्हणू शकतो. कन्सोल काय आहे? कन्सोल हा एक ऑब्जेक्ट आहे. लॉग त्याची प्रॉपर्टीज आहे. तर आपण कन्सोल डॉट लॉग थ्रू काही आपण प्रिंट करू शकतो. काही लाईन ऑफ स्टेटमेंट प्रिंट करू शकतो. आपल्या कोडला प्रिंट करू शकतो. तर कन्सोल डॉटमध्ये तुमचा लॉग येतं. लॉगनुसार आपण प्रिंट करतो. एरर येतो, इन्फो येतो, वॉर्न येतो. तर हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इन डिटेल्समध्ये. आता फक्त तुम्ही लक्षात द्या, की कशाप्रकारे वर्क होते जावास्क्रिप्ट. तर कन्सोल डॉट लॉग काय करतो आणि स्क्रिप्ट टॅग काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे, की स्क्रिप्ट टॅग इज यूज्ड टू इन्क्लूड जावास्क्रिप्ट कोड इनसाइड HTML डॉक्युमेंट. बरोबर यांनी सांगितलं आहे, की स्क्रिप्ट टॅगचा यूज आपण आपल्या HTML कोडमध्ये जावास्क्रिप्टला इन्क्लूड करण्यासाठी करतो. तर कन्सोल डॉट लॉग ही इज अ मेथड बेसिकली यूज्ड टू प्रिंट स्टेटमेंट. यांनी काय सांगितलं आहे, कन्सोल डॉट लॉग प्रिंट मेसेज टू ब्राउझर डेव्हलपर console. Open the browser console to see hello world message. ओके. यांनी तेच सांगितलं आहे, की console डॉट लॉग हे आपण प्रिंटिंग स्टेटमेंट म्हणून यूज करू शकतो. म्हणजे प्रिंट करण्यासाठी यूज करू शकतो. ओके. त्यानंतर आता आपण बघूया की फीचर ऑफ जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचे फीचर काय आहे? तर जावास्क्रिप्टचे फर्स्ट फीचर म्हणजे यांनी सांगितलं आहे, की क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. बरोबर आहे. क्लायंट साइडला म्हणजे फ्रंट एंडला पण आपण जावास्क्रिप्टचा यूज करू शकतो. ओके. जावास्क्रिप्ट रन on the user browser, so has a faster response time without need to communicate with the server. जावास्क्रिप्ट ही ब्राउझर फ्रेंडली, ब्राउझर ओरिएंटेड लँग्वेज आहे. सो आपल्याला कोणताही आपण जावास्क्रिप्ट रिलेटेड कोड आपल्या ब्राउझरला एक्झिक्यूट करू शकतो.
त्यामुळे जावास्क्रिप्ट ही फास्टर आहे ॲज कंपेअर टू अदर लँग्वेज. ओके. व्हर्साटाईल. व्हर्साटाईल म्हणजे जावास्क्रिप्ट कॅन बी यूज्ड फॉर वाईड रेंज ऑफ टास्क फ्रॉम सिंगल कॅल्क्युलेशन टू कॉम्प्लेक्स सर्व्हर साइड ॲप्लिकेशन. जावास्क्रिप्टमुळे आपण वाईड रेंज ऑफ टास्क परफॉर्म करू शकतो आणि बेसिकली सिंपल कॅल्क्युलेशन टू कॉम्प्लेक्स सर्व्हर साइड ॲप्लिकेशन. ओके. त्यानंतर इव्हेंट ड्रायव्हर. इव्हेंट ड्रायव्हर काय आहे? जावास्क्रिप्ट कॅन रिस्पॉन्ड टू युजर ॲक्शन, क्लिक, कीस्ट्रोक इन रिअल टाईम. ओके. इव्हेंट ड्रायव्हन असं की आपण जावास्क्रिप्टनुसार आपण आपले इव्हेंट्स आपल्या वेबसाईटमध्ये लिहू शकतो असं आपण म्हणूया. इव्हेंट्स म्हणजे कोणते? समजा मला बटनावर क्लिक केल्यावर मला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन करायचा आहे. सो तर मी ते कसे करू शकतो? तर ते ते आपण इव्हेंटनुसार करत असतो. इव्हेंट काय आणि इव्हेंट कोणकोणते आहे? इव्हेंट हे खूप सारे आहे. तर हे आपण इव्हेंट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे असिंक्रोनस आहे. जावास्क्रिप्ट ही असिंक्रोनस आहे. असिंक्रोनस म्हणजे काय? जावास्क्रिप्ट ही कोणासाठी वेट करत नाही. जस्ट जावास्क्रिप्टला काही टास्क असाइन केलेला आहे. तो टास्क ती कंप्लीट करते आणि टास्क आपला ओव्हर करते किंवा खतम करू शकते. जावास्क्रिप्ट ही कोणासाठी वेट करत नाही. म्हणून ती जावास्क्रिप्ट असिंक्रोनस आहे. आता यांनी काय सांगितलंय, जावास्क्रिप्ट कॅन हँडल टास्क लाइक फेचिंग डेटा फ्रॉम सर्व्हर विथआऊट फ्रीजिंग द यूजर इंटरफेस. ओके. जावास्क्रिप्ट ही असिंक्रोनस आहे. असिंक्रोनस म्हणजे ती कोणासाठी थांबत नाही. तिच्यासमोर जो पण आला तो एक्झिक्यूट करते आणि आपले टास्क कंप्लीट करत असते. तसंच रिच इकोसिस्टम. हिचे इकोसिस्टम रिच आहे. का? कारण की देअर आर न्यूमरस लायब्ररी अँड फ्रेमवर्क्स बिल्ट ऑन जावास्क्रिप्ट सच ॲज React.js, AngularJS, Vue.js, which make develop faster and more efficient. मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलं, की जावास्क्रिप्टमध्ये आपण आपल्याला जर जावास्क्रिप्ट नीट येत असेल, तर आपण त्याचे फ्रेमवर्क्स यूज करू शकतो. फ्रेमवर्क्स जस्ट लाइक React.js, AngularJS, Vue.js. याच्यामुळे काय होतं, की आपला वेबसाईट डेव्हलपमेंटचा वेळ कमी लागतो. त्यानुसार आपण कन्सेप्ट इन वेब डेव्हलपमेंटमध्ये यूज करू शकतो. त्याचप्रमाणे आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीज यूज करू शकतो विथ द हेल्प ऑफ धिस फ्रेमवर्क्स. ओके. त्याचप्रमाणे आता आपण बघूया क्लायंट साइड अँड सर्व्हर साइड नेचर ऑफ जावास्क्रिप्ट. क्लायंट साइड अँड सर्व्हर साइड नेचर काय आहे जावास्क्रिप्टचं ते आपण बघूया. JavaScript flexible extend to both the client side and server side. Allow developer to create complete web application. Here how it function in each environment. JavaScript ही दोघीकडे यूज होते. क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड. क्लायंट साइड मी पुन्हा सांगतो तुम्हाला फ्रंट एंड अँड सर्व्हर साइड म्हणजे बॅक एंड. क्लायंट साइड इन्व्हॉल्व कंट्रोलिंग द ब्राउझर अँड डोम. ओके. डोम म्हणजे काय? डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे तुमचे आपण जी एच-टी-एम-एल लिहितो, तिचे एलिमेंट्सला आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे त्या आपल्या डॉक्युमेंट्सला कंट्रोल करू शकतो. यालाच आपण डोम असे म्हणतो. तर डोम आणि बॉम्ब. बॉम्ब म्हणजे ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. हेही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आत्ता फक्त आपण बघूया क्लायंट साइडमध्ये काय सांगितलं आहे, की कंट्रोल आपण करू शकतो आपल्या ब्राउझर एलिमेंटला थ्रू डोम. त्यानंतर हँडल युजर इव्हेंट लाइक क्लिक अँड फॉर्म इनपुट. आपण इव्हेंट हँडलिंग करू शकतो विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट. कॉमन लायब्ररी इन्क्लूड Angular.js, React.js अँड Vue.js. ओके. त्यानंतर सर्व्हर साइड. सर्व्हर साइडमध्ये काय आहे? इंटरॅक्ट विथ डेटाबेस, मॅनिप्युलेटिंग फाइल, जनरेट रिस्पॉन्सेस. ओके. सर्व्हर साइडनुसार आपण म्हणजे युजिंग Node.js, Express.js आपण डेटाबेस हँडलिंग करू शकतो. आपल्या फाइल्स मॅनेज करू शकतो. रिस्पॉन्स हँडलिंग करू शकतो. Node.js framework like Express.js are widely used for server-side JavaScript, enabling full stack development. मी आत्ताच सांगितलं की Node.js आणि काही फ्रेमवर्क जस्ट लाइक Express.js आपण हे यूज करू शकतो फॉर सर्व्हर साइड जावास्क्रिप्ट, इनेबलिंग फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके. तर आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह हाच होता, की मी तुम्हाला सांगणार होतो, की मी एक नवीन प्लेलिस्ट तयार करत आहे जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्टमध्ये आपण सर्व काही बघणार आहोत. स्टार्टिंग टू एंडिंग, बेसिक टू ॲडव्हान्स, बॅकएंड अँड फ्रंट एंड ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स तुम्ही म्हणू शकता. तर ह्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतच राहील. त्याचप्रमाणे डेटा स्ट्रक्चर रिलेटेड टॉपिकही आपल्या चॅनलवर येत असेल. तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ जर आवडली असेल, तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्लीज. थँक यू.